नमस्कार. बीज डंकामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. देश विदेशातील तंत्रज्ञान, गुंतवणूक, सराफा बाजार, शेअर बाजार आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊन आम्ही पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलो आहोत. आजच्या विशेष बुलेटिनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवरील आंतरराष्ट्रीय परिषद, सोन्या चांदीतील मोठी घसरण, IT क्षेत्रातील दमदार रिकव्हरी आणि मुंबईतील अल्ट्रा लक्झरी घरांच्या विक्रीतील विक्रमी वाढ या 4 महत्त्वाच्या बातम्या आपण सलग आणि सविस्तर पाहणार आहोत. सर्वप्रथम बातमी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील मोठ्या घडामोडीची. इंडिया AI इम्पॅक्ट एक्स्पो 2026 हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा कार्यक्रम 16 फेब्रुवारी 2026 रोजी भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला. राजधानी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या एक्स्पोने भारताची AI क्षेत्रातील वाढती ताकद आणि जागतिक स्तरावरील भूमिका अधोरेखित केली. पीपल, प्लॅनेट आणि प्रोग्रेस ही या कार्यक्रमाची मुख्य थीम होती. म्हणजेच AIचा वापर लोकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कसा करता येईल यावर या परिषदेत विशेष भर देण्यात आला. या प्रदर्शनात 600हून अधिक स्टार्टअप्स आणि अनेक भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग नोंदवला. आरोग्य, शेती, शिक्षण, स्मार्ट सिटी, वित्तीय सेवा, सरकारी यंत्रणा अशा विविध क्षेत्रातील AI आधारित उपाययोजना येथे सादर करण्यात आल्या. उदाहरणार्थ, AIच्या मदतीने गंभीर आजारांचे लवकर निदान करणारी प्रणाली, शेतकऱ्यांना पिकांचे अचूक विश्लेषण देणारी साधने, विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक अभ्यासक्रम तयार करणारे प्लॅटफॉर्म आणि स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन प्रणाली यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी सांगितले की भारताकडे प्रचंड प्रमाणात डिजिटल डेटा, मजबूत IT पायाभूत सुविधा आणि कुशल युवकांची फौज आहे. मात्र AIचा वापर जबाबदारीने, पारदर्शकतेने आणि सर्वसमावेशक पद्धतीने झाला पाहिजे, जेणेकरून तंत्रज्ञानाचा लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहोचेल. उद्योग संघटना नास्कॉमच्या प्रतिनिधींनीही सांगितले की AIमुळे काही पारंपरिक नोकऱ्यांमध्ये बदल होईल, परंतु त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर नव्या कौशल्याधारित रोजगार संधी निर्माण होतील. योग्य प्रशिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवले तर भारत जागतिक AI केंद्र बनू शकतो असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आता वळूया सराफा बाजारातील मोठ्या घडामोडीकडे. देशातील बाजारात सोन्या चांदीच्या दरात लक्षणीय घसरण नोंदवली गेली. सोन्याच्या दरात सुमारे 2,500ची घट झाली असून चांदी जवळपास 6,000 रुपयांनी स्वस्त झाली. गेल्या काही दिवसातील तेजीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घसरण महत्त्वाची मानली जाते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCXवरही सोन्या चांदीच्या वायदा दरात घट दिसून आली. तज्ज्ञांच्या मते ही घसरण केवळ मुनाफा वसुलीमुळे नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीमुळे झाली आहे. चीनमध्ये लुनार न्यू इयरमुळे बाजार बंद होते, तर अमेरिकेत प्रेसिडेंट्स डे निमित्त सुट्टी असल्याने व्यापार मर्यादित झाला. जागतिक स्तरावर व्यवहारांचे प्रमाण कमी झाल्याने बाजारात अस्थिरता वाढली आणि त्याचा थेट परिणाम दरांवर झाला. याशिवाय डॉलर मजबूत होणे आणि अमेरिकेतील व्याजदरांबाबतची अनिश्चितता यामुळेही सोन्यावर दबाव निर्माण झालाय. सोने हे सुरक्षित गुंतवणुकीचे साधन मानले जात असले तरी जागतिक आर्थिक संकेत बदलले की त्यात तात्पुरती घसरण दिसू शकते. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते सध्याची घसरण ही दीर्घकालीन ट्रेंडमध्ये बदल नसून एक प्रकारची करेक्शन आहे. अलीकडेच सोन्याने उच्चांक गाठल्याने गुंतवणूकदारांनी नफा वसूल केला. लग्नसराईचा हंगाम आणि सणासुदीच्या काळात मागणी वाढण्याची शक्यता असल्याने पुढील काही आठवड्यात दर स्थिर होऊ शकतात किंवा पुन्हा वाढू शकतात. त्यामुळे ग्राहकांसाठी खरेदीची संधी मानली जाते. मात्र गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घ्यावी असाही सल्ला देण्यात येतोय. दरम्यान भारतीय शेअर बाजारात IT क्षेत्रात सकारात्मक वातावरण दिसून आलं. 17 फेब्रुवारी 2026 रोजी IT क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवली गेली. विशेषतः इन्फोसिस, TCS आणि HCL टेक यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ दिसली. इन्फोसिसने अमेरिकेतील AI कंपनी अँथ्रोपिक सोबत रणनीतिक भागीदारी जाहीर केली आहे. या कराराअंतर्गत दोन्ही कंपन्या एंटरप्राइजेस स्तरावरील AI सोल्युशन्स विकसित करणार आहेत, ज्याचा उपयोग दूरसंचार, वित्तीय सेवा, उत्पादन आणि सॉफ्टवेअर विकास क्षेत्रात होणार आहे. या घोषणेनंतर इन्फोसिसच्या शेअरमध्ये सुमारे 3 ते 4% वाढ झाली आणि 4 वाजण्याच्या सुमारास किंमत 1,391 रुपयांपर्यंत पोहोचली. निफ्टी IT निर्देशकातही जवळपास 2% वाढ दिसली. याच वेळेला TCSचे शेअर सुमारे
6.8% वाढून 2,717 रुपयांपर्यंत गेले. तर HCL टेकमध्ये सकारात्मक हालचाल दिसली. मागील आठवड्यात AI मुळे पारंपरिक IT सेवा मॉडेलवर दबाव येईल या भीतीने मोठी विक्री झाली होती. मात्र आज गुंतवणूकदारांनी डीप बाईंग करत पुन्हा खरेदी केली. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की AI हा धोका नसून दीर्घकालीन संधी आहे. भारतीय IT कंपन्या जर नव्या तंत्रज्ञानाशी वेगाने जुळवून घेत राहिल्या तर जागतिक स्पर्धेत त्यांचं स्थान अधिक मजबूत होईल. आता पाहूया रिअल इस्टेट क्षेत्रातील महत्त्वाची बातमी. देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे 2025 वर्षात अल्ट्रा लक्झरी घरांच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली. 100 कोटींपेक्षा अधिक किमतीच्या एकूण 51 घरांचे व्यवहार झाले असून त्यांची एकत्रित किंमत सुमारे 7,186 कोटी रुपये इतकी आहे. यापैकी 35 व्यवहार मुंबईत झाले असून त्यांची किंमत अंदाजे 5,128 कोटी इतकी आहे. वरळी, बांद्रा वेस्ट, प्रभादेवी, ताडदेव आणि दक्षिण मुंबईतील समुद्रकिनारी भाग येथे सर्वाधिक व्यवहार झाले. प्रति चौरस फूट दर 30,000 ते 40,000 किंवा त्याहून अधिक असल्याचे सांगितले जाते. या वाढीमागे उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांची वाढती संख्या, स्टार्टअप उद्योजकांचा वाढता आत्मविश्वास आणि NRI गुंतवणूक हे प्रमुख घटक आहेत. शेअर बाजारातील चढउतार आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर स्थावर मालमत्ता हा तुलनेने सुरक्षित आणि दीर्घकालीन पर्याय मानला जातोय. या अल्ट्रा लक्झरी घरांमध्ये खाजगी लिफ्ट, समुद्रदृश्य, इन्फिनिटी पूल, आधुनिक सुरक्षा व्यवस्था, प्रीमियम इंटेरियर आणि खाजगी पार्किंग सारख्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे अशा प्रॉपर्टींची मागणी सातत्याने वाढताना दिसते. तज्ज्ञांच्या मते आगामी काळातही मुंबईचं लक्झरी हाऊसिंग मार्केट मजबूत राहण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहता आजच्या चारही बातम्या भारताच्या बदलत्या आर्थिक आणि तांत्रिक प्रवासाचे चित्र स्पष्ट करतात. एका बाजूला AI क्षेत्रात भारत जागतिक स्तरावर आपली छाप सोडतोय, तर दुसऱ्या बाजूला सराफ बाजारातील घसरण ग्राहकांसाठी संधी निर्माण करतायत. IT क्षेत्रात नव्या भागीदारींमुळे सकारात्मकता वाढले आणि रिअल इस्टेट क्षेत्रात मुंबईने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. बदलत्या जागतिक परिस्थितीत संधी आणि आव्हाने दोन्ही आहेत. योग्य माहिती, संयम आणि दूरदृष्टी यांच्या आधारे निर्णय घेतले तरच गुंतवणूक आणि व्यवसायात यश मिळू शकते. आजच्या बातम्या आपल्याला कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील बुलेटिनमध्ये. धन्यवाद.